नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 15 एप्रिल 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे. नुकतेच अमेरिकेतील कोणत्या शहरात स्वामी विवेकानंदांच्या पहिल्या पुतळ्याचे अनावरण झाले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच सिएटल. तर बघा, सिएटल या शहरामध्ये अमेरिकेमधील पहिल्याच स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचे अनावरण झालेले आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, पहिल्याच असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. ओके, तर बघा, याबद्दल पाहूयात आपण. अमेरिकेतील सिएटल या शहरामध्ये नुकतेच एप्रिल 2026मध्ये स्वामी विवेकानंदाच्या पहिल्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे. तर बघा, शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि बघा वेस्ट लेक स्क्वेअर येथे हा कांस्य पुतळा स्थापित करण्यात आला असून अमेरिकेतील शहर प्रशासनाने हा बसवलेला पहिलाच पुतळा आहे. ओके, तर लक्षात ठेवा, ही जी मूर्ती आहे ती कांस्य पुतळा आहे. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो बघा, पुतळ्याचे अनावरण कधी झाले आहे? तर बघा, 12 एप्रिल 2026 रोजी सिएटलच्या महापौर के.टी. विल्सन आणि सिएटलमधील भारतीय महावाणिज्य दूत प्रकाश गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हा जो पुतळा आहे तो प्रसिद्ध भारतीय शिल्पकार नरेश कुमावत यांनी साकारला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, नॅस्कॉम फाउंडेशनचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच यू.बी. प्रवीण राव. तर बघा, यू.बी. प्रवीण राव हे नुकतेच नॅस्कॉम इंडिया याचे म्हणजेच नॅस्कॉम फाउंडेशनचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर चला बघूयात आपण प्रश्न क्रमांक 3. तिरंदाज खेळाडू पायल नागने आंतरराष्ट्रीय तिरंदाजीमध्ये कोणते पदक मिळवले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे. तिरंदाज खेळाडू पायल नागने आंतरराष्ट्रीय तिरंदाजी 2026मध्ये कोणते पदक मिळवले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न महत्त्वाचा आहे. तर याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो सुवर्ण. ओके, ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर पायल नागने आंतरराष्ट्रीय तिरंदाजी या स्पर्धेमध्ये 2026च्या म्हणजेच या वर्षीच्या सुवर्ण पदक मिळवलेले आहे. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो याबद्दल. तर भारतीय पॅरा तिरंदाज पायल नाग हिने नुकत्याच एप्रिल 2026मध्ये बँकॉकमध्ये पार पडलेल्या वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीज यामध्ये सुवर्णपदक म्हणजेच गोल्ड मेडल जिंकलेले आहे. ओके, तर बघा, कोणाचा पराभव केलेला आहे त्यांनी? तर बघा, अंतिम सामन्यामध्ये पायल नागने जगातील अव्वल क्रमांकाची तिरंदाज आणि तिचीच सहकारी शीतल देवी हिचा 139-136 अशा फरकाने त्याने पराभव केलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या स्पर्धेमध्ये तिने एकूण 2 सुवर्णपदके जिंकली आहेत. एक वैयक्तिक म्हणजेच इंडिव्हिज्युअल या गटामध्ये आणि दुसरे सांघिक म्हणजेच टीम गटामध्ये हे पदक जिंकलेले आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, नुकताच वेव्ज हा OTT प्लॅटफॉर्म कोणत्या संस्थेने विकसित केला आहे? तर बघा, वेव्ज हा जो OTT प्लॅटफॉर्म आहे तो नुकताच प्रसार भारती या संस्थेने विकसित केलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो याबद्दल. याचा उद्देश काय आहे? तर बघा, हा सरकारी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांना जुने लोकप्रिय शो उदाहरणार्थ रामायण, महाभारत आणि इत्यादी बघा आणि नवीन चित्रपट एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी हा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, नुकतीच महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती केव्हा साजरी करण्यात आली? तर बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली आहे 11 एप्रिल रोजी. तर बघा, 11 एप्रिल म्हणजेच ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो याबद्दल. तर बघा, महाराष्ट्र शासन उपक्रम म्हणजेच महाराष्ट्र शासनाने एक उपक्रम चालू केलेला आहे या जयंतीनिमित्त. तर बघा, महाराष्ट्र सरकारने या वर्षापासून महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सत्यशोधक सप्ताह साजरा करण्याची घोषणा केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा, महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा,
स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स 2026 नुसार भारतातील प्रथम क्रमांकाचे विमानतळ कोणते आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली. तर बघा स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स 2026 नुसार भारतातील प्रथम क्रमांकाचे विमानतळ आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, जे की दिल्ली या शहरामध्ये आहे. ओके, तर बघा बघूयात आपण याबद्दल. दिल्ली विमानतळाने सलग 8व्या वर्षी भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्कृष्ट विमानतळ हा मान मिळवलेला आहे. ओके, तर बघा जागतिक क्रमवारीमध्ये दिल्ली विमानतळाचा क्रमांक आहे 28. ओके, तर लक्षात ठेवा. आणि बघा जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ आहे बघा या रिपोर्टनुसार सिंगापूरच्या चांगी विमानतळाने पुन्हा एकदा जगातील सर्वोत्तम विमानतळाचा बहुमान मिळवलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण. इस्रोने मानव अंतरिक्ष उड्डाण मिशन गगनयानच्या अंतरिक्षयात्री यांच्या सुरक्षेसाठी कोणते मिशन लॉन्च केलेले आहे? तर बघा मिशन मित्र असे हे मिशन लॉन्च केलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि इस्रो म्हणजेच काय, तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण याबद्दल. बघा मित्र म्हणजेच काय, तर बघा मित्र म्हणजेच याचं विस्तारित रूप होते मॅपिंग ऑफ इंटेरोपेरेबल ट्रेट्स अँड रिस्पॉन्स असेसमेंट. ओके, तर बघा याचा उद्देश काय आहे, तर अंतराळवीर अंतराळात असताना त्यांच्या मानसिक आरोग्यावर, स्वभावावर आणि त्यांच्या परस्पर समन्वयावर नेमका काय परिणाम होतो याचा सखोल अभ्यास करणे हा या मिशनचा मुख्य उद्देश असणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा. राजा रवी वर्मा यांची कोणती कलाकृती 167.20 कोटींना विकली गेल्यानंतर भारतातील आतापर्यंतची सर्वात महागडी चित्रकला कोणती ठरली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच यशोदा आणि कृष्ण. तर बघा ही जी पेंटिंग आहे ती राजा रवी वर्मा यांनी काढलेली होती आणि 167.20 कोटींना ती विकली गेल्यानंतर भारतातील आतापर्यंतची सर्वात महागडी चित्रकला ठरलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो. तर बघा प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण. नुकताच 200 विकेट पूर्ण करणारा पहिला वेगवान गोलंदाज कोण ठरलेला आहे? तर बघा याचं उत्तर असणार विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी म्हणजेच भुवनेश्वर कुमार हा 200 विकेट पूर्ण करणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरलेला आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवरती चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सामन्यामध्ये त्याने हा टप्पा गाठलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. सेल या कंपनीचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहेत? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच कृष्णकुमार सिंग हे सेल या कंपनीचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनलेले आहेत. ओके, म्हणजेच त्यांची या पदावरती नियुक्ती झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याच प्रश्नाबरोबर आजच्या दिवसाचे करंट अफेअरचे प्रश्न सर्व कव्हर केलेले आहेत. तर भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.